ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणला जातो. अध्याय पहिला. सृष्टीच्या आरंभापासून महाभारत काळापर्यंत भारतवर्षाचा वैभव काळ. खंड 1. महर्षी दयानंद सरस्वतीजी ह्यांच्या आगमनापूर्वी आम्ही आपल्या प्राचीनतम गौरवसंपन्न सांस्कृतिक वारसा व आपला मूळ इतिहास यांना पूर्णपणे विसरून गेलो होतो. कोणी सृष्टीचा आरंभ 2000 वर्षापूर्वीचा मानत होता, तर कोणी केवळ 5000 वर्षापूर्वीचा. परंतु महर्षी दयानंद सरस्वतीजी ह्यांनीच ऋग्वेदादी भाष्य भूमिका लिहिताना आम्हाला तर्कपूर्ण रीतीने सिद्ध करून दाखवले की आधुनिक सृष्टीचा आरंभ 1,96 कोटी वर्षापूर्वी झाला. मानवाची उत्पत्ती तिबेटमध्ये झाली. सृष्टीच्या आरंभी परमपिता परमात्म्याने मानवजातीवर कृपा करत वेदाचे ज्ञान अग्नी, वायू, आदित्य व अंगिरा ह्या 4 ऋषींच्या माध्यमातून प्रदान केले. हा वेदच मानव सभ्यतेचे मूळ ज्ञान, मूळ संविधान होता, ज्याच्या अनुसार मानवसृष्टी पुढे मार्गक्रमण करू लागली. हळूहळू जेव्हा माणसांची संख्या वाढू लागली, तेव्हा नवीन ठिकाणी वास्तव्य होणे सुरू झाले. नवनवीन शहरे वसू लागली. समाजाला संचालित करण्यासाठी वेदज्ञान विषयानुरूप समजून सांगण्यासाठी वेगवेगळ्या ऋषींनी अनेक ग्रंथांची रचना केली, ज्यामध्ये प्रामुख्याने 4 उपवेद आहेत. ऋग्वेदाचा उपवेद अर्थवेद, अर्थात इकॉनॉमिक्स, व्यापार इत्यादी आणि याच्याशी संबंधित विषय. यजुर्वेदाचा उपवेद आयुर्वेद, अर्थात मेडिकल सायन्स आणि ह्या विषयाशी संबंधित ज्ञान. सामवेदाचा उपवेद गंधर्ववेद, अर्थात संगीत, नाट्य, अभिव्यक्ती व इतर कला. अथर्ववेदाचा उपवेद धनुर्वेद, अर्थात राज्यरक्षण, शस्त्रादित्यांचे ज्ञान. ह्याच ज्ञानाला आणखी अधिक स्पष्ट करण्यासाठी दर्शन ग्रंथ लिहिले गेले, जी 6 दर्शने आहेत. 11 उपनिषदांची रचना विषय अधिक सुलभतेने समजावून सांगण्यासाठी करण्यात आली. माणसाला समाजात व्यवस्थितपणे आपले जीवन संचालित करता यावे म्हणून मनुस्मृती इत्यादी इतर स्मृती ग्रंथांचे लेखन झाले. म्हणजे आदी संविधान इत्यादींची रचना झाली आणि पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात वेद ज्ञान आणि उपरोक्त ग्रंथांच्या आधारावरच सगळे जग 1,96 कोटी वर्षांपासून अनिर्बंधपणे संचालित होत राहिले. विशेष बाब ही होती की ऋषींद्वारे रचलेल्या सर्व उपरोक्त ग्रंथांचा मूळ आधार वेद हाच राहिला. विश्वाच्या प्राचीनतम इतिहासाच्या संदर्भांना, विशेष करून आर्यावर्ताच्या अर्थात भारताच्या इतिहासाला जाणून घेतल्यास काही विशेष बाबी व तथ्ये समोर येतात, जी आश्चर्यकारक आहेत, ज्यांना आज प्रत्येक भारतवासी व्यक्तीने सखोलपणे व धैर्याने समजून घेतले पाहिजे. हा एक असा इतिहास आहे ज्याला दीर्घ काळापर्यंत लपवले गेले, जेणेकरून आमचा स्वाभिमान कधीच जागृत होऊ नये. या आज ह्यांना सखोलपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. माणसांच्या समस्त समाजात कोणताही उच्च नीच भाव नव्हता. न अशिक्षा, न लैंगिक भेदभाव, न जातीय भेदभाव, न कोणती गरिबी, न भूकबळी, न पूर, न दुष्काळ, न प्राकृतिक संकटांचा इतिहास आहे आणि न मोठ्या युद्धांचा, न मारहाण. सर्व माणसे समृद्धशाली आणि सुखमय वैभवशाली जीवनाचा आनंद घेत असत. ऋषी दयानंद आपल्या प्रवचनात म्हणतात, त्या काळी आर्यावर्तामध्ये दरिद्री लोकांच्या येथे सुद्धा विमाने असायची.
वैभव काळ दाखविण्यासाठी ही एकच ओळ पुरेशी वाटते. काळजीपूर्वक विचार करून पहा. ज्ञान व योग्यता यांच्या आधारावर मनुष्यांचे 4 वर्ण अर्थात 4 वर्ग ठरविले गेले होते. ज्ञान सुरक्षित ठेवणे व पुढे प्रचारित करणे तसेच विधी अनुसार व्यवस्था देण्यासाठी ब्राह्मण वर्ण, मनुष्यांची सुरक्षा करणे, राज्य व्यवस्था करणे, न्याय करण्यासाठी क्षत्रिय वर्ण, व्यापार करणे तसेच उद्योग इत्यादीद्वारे राज्याला पुढे नेणारा वैश्य वर्ण आणि ह्या सर्व वर्गांना त्यांच्या कार्यात सहयोग देणारा श्रमिक वर्ग ज्याला शूद्र म्हटले गेले. हा कोणता खालचा वर्ण नव्हता. वस्तुतः जो समान संधी समान शिक्षण मिळून सुद्धा पुरेसे कष्ट करूनही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य होण्याची योग्यता प्राप्त करू शकला नाही, त्याला ह्या वर्णात ठेवले गेले. हा सुद्धा पूर्ण सन्मानित वर्ण होता. या सर्व व्यवस्थेला ह्या प्रकारे समजून घ्या. तत्कालीन गौरव काळात आर्यावर्तामध्ये राजा वंश परंपरागत नव्हता. ब्राह्मण वर्गाद्वारे राज्याच्या उन्नतीच्या हेतूने विचारपूर्वक योग्यतेप्रमाणे राजाची निवड होत असे. तो निवडलेला राजा देखील स्वतःला राजा न मानता राज्याचा सेवकच समजत असे. राज्यव्यवस्थेमध्ये ब्राह्मण वर्णाचेच राजगुरू असत. प्रत्येक विषयावर वेदाची व्यवस्था दाखवणे हे त्यांचेच कार्य असे. राजे सुद्धा राजगुरूंद्वारे दिलेल्या व्यवस्थेचे पालन करत असत. शिक्षण सर्वांसाठी राज्याकडून निःशुल्क व अनिवार्य होते. राजाचा बालक व सेवकाचा बालक एकाच वातावरणात, एकसारख्याच वस्त्रामध्ये, एकाच गुरुकुलात आणि एकाच आचार्य गुरुकडून एक समान शिक्षण प्राप्त करत असत. विचार करा, भविष्यातील एकतेची पायाभरणी गुरुकुलातच होत होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिष्यांची परीक्षा घेतल्यानंतर गुरुकुलाच्या आचार्याद्वारे त्या शिष्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वर्ण म्हणजे डिग्री प्रदान केली जात असे. अर्थात जर कोणत्याही कुळात जन्मलेल्या बालकाचा परीक्षेत उत्तम निकाल लागला असेल व तो सर्व शास्त्रामध्ये पूर्ण निष्णात असेल, शिकवण्याची योग्यता धारण करत असेल आणि त्याचा व्यवहार व आचरण देखील उच्च कोटीचे राहिले असेल, तर त्या युवा विद्यार्थ्यास ब्राह्मण वर्ण दिला जात असे. ज्यांना अधिक स्वारस्य व योग्यता ग्रंथामध्ये नसून शस्त्रविद्या व बाहुबली कार्यामध्ये अधिक होती त्यांना क्षत्रिय वर्ण, ज्यांची उपरोक्त दोन्ही कार्यामध्ये आवड नसून हिशेब करणे, व्यापार करणे, शेती करणे या कार्यामध्ये योग्यता असेल त्यांना वैश्य वर्ण, आणि जे पूर्ण परिश्रमाने विद्या शिकवून सुद्धा उपरोक्त तिन्ही योग्यता प्राप्त करू शकत नव्हते त्यांना शूद्र वर्णाचेच कार्य दिले जात असे. परंतु शूद्र ही काही जाती कास्ट नव्हती. वर्णप्रदान हे उपाधीच्या रूपात असे. शूद्र वर्णाच्या व्यक्तीला सुद्धा पुन्हा संधी दिली जात असे की त्याने पुढे शिक्षण घेऊन परीक्षा द्यावी. उत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच्या योग्यतेनुसार वर्ण दिला जात असे. येथे वाचक ही बाब समजतील की योग्यता हाच वर्ण प्राप्त करण्याचा निकष होता. जन्म कोणाच्या घरी झाला याचा कोणता आधारच नव्हता. शास्त्रांचा खालील बाबीवर भर होता. जन्मना जायते शूद्रः, जन्माने तर सगळेच शूद्र असतात. ह्या आधारावर आम्ही म्हणू शकतो की शूद्र वर्ण प्रदान केला जात नाही. वस्तुतः जो प्रयत्न करूनही शिकू शकत नव्हता तो शूद्रच राहून जायचा. आणखी अधिक समजण्यासाठी असे म्हटले की जर राजाचा मुलगा देखील शास्त्रांचे पठनपाठन, शस्त्रविद्या व व्यापार करण्याच्या गुणांची योग्यता मिळवू शकला नाही तर तो सुद्धा शूद्र वर्णातच राहून जात असे. आणि जर शूद्र कुळात जन्म घेणारा मुलगा सुद्धा पूर्ण योग्यता प्राप्त करण्यात यशस्वी झाला तर तो ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य वर्ण प्राप्त करण्याचा राज्यव्यवस्थेनुसार पूर्ण अधिकारी होत असे.
हीच होती आदर्श वर्णव्यवस्था आणि हीच आहे आदर्श व्यवस्था. ह्या व्यवस्थेचा सर्वसाधारण अर्थ वाचक समजू शकतात की सामाजिक व्यवस्थेमध्ये कोणताही उच्च नीच असा भेदभाव नव्हता. सर्वांच्या मुलांना शिकण्याचे एक समान वातावरण, एक समान भोजन प्राप्त होते. वर्णाचे निर्धारण जन्माच्या आधारावर न होता त्याच्याद्वारे अर्जित ज्ञान आणि योग्यतेच्या आधारावर होत असे. हीच व्यवस्था आमच्या समाजात कोट्यवधी वर्षांपर्यंत चालत राहिली आणि सर्वात मोठी बाब अशी की ही शिक्षण व्यवस्था राज्याकडून सर्व मुलामुलींसाठी निशुल्क व अनिवार्य होती. आपण कधी हा विचार केलाय का की भारताला विश्वगुरु का म्हटले जात होते आणि त्याचे सोन्याची चिमणी असे नाव का होते? ह्या लेखात आपण ही बाब अवश्य सखोलपणे समजू शकाल.